यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अवयुत्थानं तदात्मनः सृजमयम्. As the Ashwinas Meniswanta had born in a country and had guided the people of India spiritual and social. म्हणजे काय? ज्या ज्या वेळेस या धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळेस मी साधू संतांच्या रूपाने या भारत भूमीवरती जन्म घेईल आणि दैत्यांचा संहार करेल आणि पुन्हा पुन्हा या धर्माची स्थापना करेल. असाच आपला भारत देश, आपला महाराष्ट्र आनंदामध्ये वावरत असताना सगळीकडे देवाचे भजन कीर्तन केले जात होते. परंतु मोगल साम्राज्य आपल्यावरती पसरलं आणि त्यामुळे हळूहळू आपला धर्म ग्लानीकडे चालला होता. परंतु ग्लानीकडे जात असताना शिवछत्रपती सारखे छत्रपती राजा या भारत भूमीमध्ये जन्माला आले. परंतु छत्रपतीला घडवण्यामागे सगळ्यात महान कार्य म्हणजे जिजामाता. जर जिजाऊ माता नसतं तर छत्रपती झालेच नसते. ज्यावेळेस भागवत कीर्तन बंद केले जात होतं, सगळीकडे काळा कवींनाचा काळोख पसरलेला होता. या काळोखामध्ये सगळीकडे अंधार पसरलेला होता आणि अशा अंधकारामध्ये हा महाराष्ट्र बुडालेला असताना जिजामाता लहानशा शोभाला घेऊन पुण्यामध्ये आलेला होता. त्यावेळेस नेमकं पुणे होतं कसं? कंगाल झालेलं होतं. कुत्र्या गिधाडांचं राज्य तिथं पसरलेलं होतं आणि तिथे सांगितलं होतं जो कोणी ते वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. परंतु ती माऊली घाबरली नाही. तिने छाती ठोकून सांगितले झाला माझा निर्वंश होऊ दे, परंतु मी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याकरता प्रयत्न करील. आणि ती माऊली तिथे राहिली. परंतु त्यावेळेस कुणी तिथे येण्याकरता तयार नव्हतं. मग त्या राजाने काय केलं? सोन्याचा नांगर हाती घेतला आणि तिथली जमीन नांगरून काढली. जमीनच नांगरली नाही तर माणसाची डोकी नांगरली. माणसाची डोकी नांगरली म्हणजे फाळ धरून नांगरली का? नाही, विचाराने नांगरली. चांगला विचार त्यांना दिला. परंतु त्या मातेला, त्या माऊलीला, जिजामातेला जनतेने प्रश्न केला आम्ही पुण्यात येऊ, पण कोणाच्या भरोश्यावरती? पुण्यात यावं तर खावं काय, प्यावं काय, अशा प्रकारचा प्रश्न पडलेला होता. परंतु जिजामातानं सांगितलं तुमच्या या राजाच्या भरोश्यावरती या शिवछत्रपतीच्या भरोश्यावरती तुम्ही या पुण्यामध्ये या. आणि बघता बघता त्या पुण्यामध्ये जनता जमा झाली आणि जमा झाल्यानंतर त्या मातेने ज्याला बैल जोडले त्याला बैल जोडले, ज्याला खत नाही त्याला खत दिलं, त्याला बियाणे दिले. आणि त्यावेळेस 350 वर्षापूर्वी जिजाऊ माताने एक बँक काढली, ती म्हणजे सहकार बँक, स्वराज्य नावाची सहकार बँक स्थापन केली. आणि स्थापन केल्यानंतर शिवछत्रपतीने पूर्ण चड्डीला बोटीतले पोरं घेऊन स्वराज्य स्थापन केलं आणि पुन्हा या आपल्या धर्माला ग्लानीपासून मुक्त केलं. गुरु कृपा, योग्य मार्गदर्शन की. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे नेमकं काय? शाळेत शिकवतो तो गुरु, आपल्याला चांगलं ज्ञान देतो तो गुरु, आपल्याला भजन कीर्तन शिकवतो तो गुरु. माणसाच्या आयुष्यामध्ये सद्गुरू एकच असतो, परंतु गुरु अनेक असतात. श्री दत्तात्रयांच्या आयुष्यामध्ये त्यांनी 24 गुरु केले. त्यांचा त्यामधलं एक गुरु डोंगर पण होता. डोंगराकडून काय उद्देश घेतला असं दत्तात्रयांनी? की माणसाने जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट आली तर त्या संकटाला डोंगरासारखं कठोर उभा राहून आपण त्या संकटाला घाबरलं नाही पाहिजे, स्थैर्याने उभा राहिलं पाहिजे, असा बोध त्याच्यापासून आपल्याला निघतो. म्हणजे सद्गुरू एक असतात आणि गुरु अनेक असतात आपल्या आयुष्यामध्ये. म्हणूनच आपण आजच्या सेवेकरता माऊलीचा अभंग निवडलेला. श्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. माणसाला आयुष्यामध्ये सुखी होण्याकरता अनेक प्रकारच्या प्राचिती असतात, अनेक प्रकारच्या कृपा जर माणसाच्या आयुष्यामध्ये झाल्या तरच माणूस सुखी होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो. त्यामध्ये नंबर 1 ची कृपा आहे शास्त्र कृपा. शास्त्राची माहिती माणसाला असणं गरजेचं आहे. त्यानंतर अंतकरण कृपा. भगवंताकडे जाताना माणसाचं अंतकरण हे शुद्ध असलं पाहिजे.
निर्मळ करणारे भगवंताची पूजा केली तरच त्या पूजेचं फळ आपल्याला भेटतं, अन्यथा नाही. त्यानंतर ईश्वर कृपा, त्या देवाला, त्या भगवंताला प्रसन्न करून घेण्याकरता आपल्यावरती त्याची कृपा झाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची कृपा म्हणजे गुरुकृपा. गुरुकृपा जर नसेल तर माणूस आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्याने गुरु केला त्याचा जन्म सार्थ झाला. गुरु केला त्याचा जन्म सार्थक झाला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म व्यर्थ गेला. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. जर मनुष्याने आपल्या जीवनामध्ये तो कोणत्याही क्षेत्रातला मनुष्य असो, धार्मिक क्षेत्रातला असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो किंवा खेळाडू असो, त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु करणं आवश्यक असतं. गुरुशिवाय माणूस कोणत्याही गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही. त्याकरता त्याला गुरु करणं गरजेचं असतं. जर गुरु नसेल तर त्याच्या जीवनामध्ये पूर्णपणे अंधकार असतो. गुरु या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे, गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अंधारातून आपल्याला प्रकाशाकडे नेतो तो खऱ्या अर्थाने आपला गुरु असतो. जर गुरु नसेल तर अज्ञान कशा प्रकारचं असतं त्याविषयी मी तुम्हाला एक विनोदाचा भाग म्हणून एक सांगतो. दोघे जण नवरा बायको असतात आणि बायकोचं नाव असतं जुलोबी आणि नवऱ्याचं नाव असतं लाडू. या दाम्पत्य जुलोबी आणि लाडू नावाचं त्यांचं नाव असतं. त्यांचा संसार सुखा समाधानाने चालू असतो. तेवढ्यातच त्यांच्या घरी एक पाहुणे येतात. पाहुणे आल्यानंतर ते अगोदर शेतात येतात. शेतात आल्यानंतर ते पाहुण्याला विचारतात, तुम्ही इथे जेवता की जिलेबी सोबत घरी जेवता? त्याने झाडाला बघितलं, त्याचं एक भाकरीचं पेंट बांधलेलं होतं. आता त्याला वाटलं इथं जेवण्यापेक्षा जिलेबी सोबत जेवलेलं बरं. आणि त्यांचे जसं नाव होतं जिलेबी आणि लाडू, तसं त्यांच्या बैलाचे नाव होतं काय? कासरा आणि चाबूक. सॉरी, पाहुणा आणि चाबूक. पाहुणा आणि चाबूक त्यांच्या बैलाचं नाव होतं. मग तो घरी आला. बऱ्याच वेळानंतर प्रतीक्षा केल्यानंतर जेव्हा ती महिला जेवायला बसली तर तिने चटणी आणि बाजरीची भाकरी काढली आणि पाहुण्याला विचारलं की तुम्ही चटणी भाकर खाता की लाडू सोबत जेवता? त्याला वाटलं पुन्हा लाडू सोबतच जेवलेलं बरं. तो पुन्हा शेतात आला आणि शेतात आल्यानंतर ही महिला पुन्हा मागून आली. मागून आल्यानंतर तेवढ्यात त्यांचा बैल सुटला, पाहुणा नावाचा बैल. आणि जोऱ्यात आरडायला लागला, अगं धर त्या पाहुण्याला धर, तोपर्यंत मी चाबूक आणतो. त्या पाहुण्याला धर म्हणजे तोपर्यंत मी चाबूक आणतो. आता पाहुण्याला काय वाटलं, मलाच धरायला सांग. पाहुणा जेच पळाला तो वाडी पाट्यापर्यंत थांबला. म्हणजे त्याने पूर्णपणे माहिती करून घेतली नाही, त्यांना समजून घेतलं नाही की हे नाव कोणाचं आहे, बैलाचं आहे. पाहुण्याला मारायचं म्हणून घरी आल्यानंतर, कारण आपला धर्म आहे अतिथी देवो भव. आपण अतिथीला देवासमान मानतो. म्हणजे हे कशामुळे झालं? केवळ एका गुरुमुळे. म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये गुरु हे आवश्यक असतो. आता विद्यार्थी अवस्थेमध्ये माणसाच्या अंगी 5 लक्षणे असणं गरजेचं आहे. आपल्या गुरूंची आज्ञा पाळण्याकरता, आपल्याला आयुष्यामध्ये सक्सेस होण्याकरता, यशस्वी होण्याकरता 5 गोष्टी आवश्यक आहेत. त्याकरता एक श्लोक आहे, काकचष्ट बकम ध्यानम श्वाननिंद्रा तथैवच अल्पहरि गृहत्यागी विद्यार्थिनां 5 लक्षणम.
एक विद्यार्थी अवस्थेत मनुष्य असताना याचे कसं लक्ष पाहिजे? काकचष्टा म्हणजे काय? कावळ्यासारखी हालचाल असली पाहिजे, कावळ्यासारखी त्याची क्रिया असली पाहिजे. बकम ध्यानम म्हणजे काय? बगळ्यासारखं लक्ष असलं पाहिजे. बगळा बघितलेला तुम्ही? बगळा जेव्हा गंगेच्या कडेला बसलेला असतो किंवा नदीच्या कडेला बसलेला असतो, त्याचं लक्ष कुठं असतं? माशावरती. दुसरीकडे त्याचं लक्ष नसतं. तसं बकम ध्यानम विद्यार्थी अवस्थेत असताना त्याचं ध्यान कसं पाहिजे? बगळ्यासारखं ध्यान असलं पाहिजे. त्यानंतर श्वान निद्रा म्हणजे कसं? कुत्र्यासारखी झोप असली पाहिजे. कोणी आलं तर कुत्रा लगेच भोकायला सुरुवात करतं, म्हणजे त्याला लवकर जाग येते. त्याकरता काय केलं पाहिजे? तथैवच अल्प आहारी. कमी झोपायचं असलं तर काय करावं लागतं? जेवण पण कमी पाहिजे. ज्यादा जेवल्यानंतर सूर्य येते माणसाला लवकर नाही. म्हणून काय? अल्प आहारी ग्रह त्यागी. आणि एवढं करून तो घरापासून दूर असला तरच व्यवस्थित शिक्षण घेऊ शकतो. अशी पूर्वीच्या काळाची 5 लक्षणे आहे. आता ग्रह त्यागी कमी आहे. मग कोणतीही गोष्ट साध्य करताना माणसाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे. आता आपल्याला वाळूला जायचंय, बरोबर आहे? वाळूला जायचंय, परंतु वाळूला जाण्याचा नेमका मार्ग कसा आहे हे दाखवणारा सद्गुरू सुद्धा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर कोणतीही गोष्ट करण्याकरता ध्येय निश्चित केलेलं पाहिजे माणसाने, आणि त्या ध्येयाच्या दिशेने स्वतःला व्यापून टाकलं पाहिजे. त्या ध्येयाच्या दिशेने स्वतःची वाटचाल केली तरच मनुष्य आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. लोकमान्य टिळकांचं ध्येय होतं, स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवल्याशिवाय राहणारच नाही. हे त्यांचं ध्येय होतं. आणि त्यावेळेसाठी ध्येय वेळे झालेली माणसं कामाला लागली आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचली आणि अखेर या भारत मातेला स्वातंत्र्य प्राप्त झालं. त्यानंतर मनुष्याच्या आयुष्यामध्ये फक्त ध्येय असून चालत नाही, त्याकरता आत्मविश्वास ही फार महत्वाची गोष्ट आहे. आत्मविश्वास कसा पाहिजे? आताच 1-2 वर्षापूर्वी घडलेली एक घटना आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहकर तालुक्यात लता भगवंतकरे नावाची एक महिला होती. एकदम साधारण महिला, वय वर्ष 65 वर्ष, नऊवारी साडी नेसणारी, स्वतःची जमीन वगैरे काही नव्हती. रोज लोकांची काबड कष्ट करायची. लोकांची काबड कष्ट करून पैसे मिळवल्यानंतर त्यांना 3 मुली होत्या. त्या 3ही मुलींची लग्न केले. लग्न केल्यानंतर होतं नव्हतं सगळं धन ते देऊन बसले. आता जमीन नसल्यामुळे झालं काय? रोज लोकांच्या शेतात त्या नवरा बायकोला काम करावं लागायचं. काम केल्यानंतर त्या मिळेल त्या पैशातून ते काय करायचे? आपली चटकी भाकरी खायची. असे सुखी समाधानाने त्यांचा संसार चालला होता. सुखात समाधानाचा संसार चाललेला असताना अचानक तिचा नवरा आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर त्याला ती सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेली. सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की यांची आणखी काही तपासण्या तुम्हाला कराव्या लागतील. त्यानंतर मात्र त्या माऊलीच्या डोळ्यातून अश्रू आले. आता त्यांना जाणवत होतं बुलढाण्याला गेल्यानंतर स्वतःजवळ पैसे नाही, काय करायचं? 4 चौघाकडून पैसे जमा केले आणि असणारी ती माऊली बुलढाण्याला गेलेली आहे. बुलढाण्याला गेल्यानंतर त्या माऊलीला त्या डॉक्टरांनी सांगितलं की यांची आणखी काही तपासण्या कराव्या लागतील. आता मात्र त्या माऊलीच्या पायाखालची जमीन सरकारी लागलेली आहे. डोळ्यात खळखळ अश्रूंचा अभिषेक होत आहे. काय करावं? इथपर्यंत येण्याकरता 4 चौघांकडून पैसे घेऊन आपल्याला यावं लागलं आणि आता डॉक्टर सांगताय की तुम्हाला आणखी काही तपासण्या कराव्या लागतील आणि त्या तपासण्या करण्याकरता तुम्हाला आता बारामतीला जावं लागेल. नागराज होता. माऊली घरी आली आणि आणखी 4 चौघांकडून मिळेल तेवढे पैसे जमा केले आणि नवऱ्याला घेऊन बारामतीला गेली. बारामतीला गेल्यानंतर तिथल्याही डॉक्टरांनी सांगितलं आणखी काही तपासण्या तुम्हाला करावं लागतील.
आता मात्र त्या माऊलींच्या डोक्यामध्ये तर असा आवाज झाला आणि दिवसा तिच्या डोळ्यात अंधार आला. अंधार आल्यानंतर ती माऊली समोरचं सगळं गडगड विकताना दिसतंय तिला. बाहेर आली, काय करावं, ज्याच्याबरोबर उभं आयुष्य घातलं त्याला आज आपण वाचू शकत नाही, काय करावं, अश्रूंचा अभिषेक तिच्या डोळ्यातून खळखळ होत होता. तशीच ती थरथरच्या पायानं बाहेर आली. बाहेर आल्यानंतर एक बाकडं ठेवलेलं होतं, त्या बाकड्यावरती ती बसली. बसल्यानंतर तिथे एक पेपर होता, तो पेपर त्या माऊलीने घेतला आणि त्या पेपर मध्ये बातमी होती. डॉक्टरांनी त्यांना खर्च सांगितला होता 3 लाख रुपये आणि त्या पेपर मध्ये बातमी होती धावण्याची स्पर्धा. त्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये जो कोणी जिंकेल त्याला 5 लाखाचं बक्षीस. माऊलीला थोडासा आनंद झाला. माऊलीला वाटलं आता तरी आपली चिंता मिटली आणि त्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरता ती माऊली गेली. गेल्यानंतर तिला तिथं कोणी स्पर्धेमध्ये घेईना, परंतु तिला सांगितलं जर तुम्ही मला या स्पर्धेमध्ये घेतलं तरच माझा पती जगू शकतो, कारण पती हा परमेश्वर असतो. त्या पती करता ती प्रयत्न करायला लागली. प्रयत्न करत असताना त्या माऊलीच्या पायामध्ये बूट नव्हते, कारण धावण्याकरता स्पोर्ट शूज असणं गरजेचं आहे. बाकीचे सर्व स्पर्धक 6-6 महिने तयारी करून आलेले होते. अंगात टी शर्ट घातलेले होते, पायात स्पोर्ट शूज घातलेले होते, परंतु या माऊलीच्या पायामध्ये काहीच नव्हतं. अनवाणी पायाने तिथे गेली आणि नऊवारी साडी नेसलेली, काष्टा घातलेली ती माऊलीच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाली. सहभागी झाल्यानंतर धावण्याची शर्यत सुरू झाली. धावता धावता त्या माऊलींच्या डोळ्यासमोर एकच होतं की आपल्या नवऱ्याला आपल्याला वाचवायचं आहे, काही झालं तरी मला जिंकायचं आहे आणि जिंकायचं आहे असा प्रकारचा आत्मविश्वास त्या माऊलीच्या मनामध्ये होता. आणि बघता बघता एक मोठा आवाज झाला आणि आवाज झाल्यानंतर घोषित करण्यात आलं की भगवानकडे जिंकली. कशामुळे जिंकली भगवानकडे? तिने ग्राउंड लावलेलं होतं का? कुठली तयारी केलेली नव्हती, फक्त मनामध्ये दृढ निश्चय होता. जगाचे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा सांगतात की तुका म्हणे निश्चय हे बळ पाहिजे तिथे बळ, प्रयत्न करिता वाळूतूनही ते लगळे. असा एकमेव नरदेह आहे की या नरदेहामध्ये आपण जर प्रयत्न केले तर आपण वाळूमधूनही तेल काढण्याचं सामर्थ्य फक्त या देहामध्येच आहे. त्याकरता माणसाच्या मनामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे. त्यावेळेस त्या माऊलीच्या मनामध्ये विचार नसा आला का, इतकी स्पर्धक समोर आहे, त्यांनी 6-6 महिन्यापासून तयारी केलेली आहे, आपल्या पायामध्ये शूज नाही, पळताना काष्टात पाय सुटून आपण पडणार तर नाही ना, आपण जिंकूच का? अशा प्रकारचा तिच्या मनामध्ये कोणताही प्रश्न आला नाही. तिच्या मनात एकच होतं, फक्त आपण जिंकणार. काय होतं? जिंकणार. काही झालं तर जिंकणार. म्हणजे परमार्थ जरी करायचा ठरला तर अशा प्रकारचा आत्मविश्वास माणसाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आपण पुन्हा आपल्या अभंगाकडे वळू की माणसाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरु आहे. एकनाथ बाबांना गुरु भेटले आणि ते आनंदी झाले. गुरु भेटावा असं एकनाथ बाबांना, नाथबाबांना वाटायचं, परंतु गुरु कोण करावा हा प्रश्न होता. एक दिवस नाथबाबांना अचानक स्वप्न पडलं की तुम्ही देवगिरीच्या रस्त्याने तुम्हाला जनार्दन स्वामी भेटतील. आणि नाथबाबा देवगिरीच्या रस्त्याने गेले आणि अचानक जनार्दन स्वामी भेटले आणि आनंदाने नाथबाबा काय म्हणाले तिला? नाथबाबा काय म्हणतात? अवघेचे तरुणके अनंत जाता माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. आनंद झाला आणि ते आनंदाच्या भरात म्हणले की आता हे अवघे तर लोक कशाचं आहे? आनंदाचं आहे. मग आजचा जो अभंग आहे आपला, श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी. जर श्री गुरु आपल्या पाठीमागे असेल तर आपल्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडत नाही. आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. मग आता अभंग माऊलीचा आहे, ज्ञानेश्वर माऊलीचा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे नेमकं कोण?
ज्ञानियाचा राजा गुरु महाराव म्हणती तुम्हाचे ज्ञानदेव. ज्ञानियांचे राजे येते, कोणाचे? ज्ञानियांचे राजे. आणखी काय सांगता येईल? प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्माची केले, ज्याने गुहे असणार ज्ञान या जनतेला सोप्या भाषेत करून ठेवलं, मराठी भाषेत प्रगट केलं. ती ज्ञानेश्वर माऊली. आणि ज्ञानेश्वर माऊली कोण? फक्त ज्ञानेश्वर माऊली म्हणजेच ज्ञानेश्वर माऊली, याला दुसरी कोणतीही उपमा नाही. हरिपाठामध्ये सुद्धा माऊली म्हणतात, हरिपाठी कीर्ती मुखी जरी गाय, पवित्र की होय तिह त्याचा. माणसाने हरिपाठ मुखाने म्हटलं तर त्याचा तिह पवित्र होतो. बरोबर आहे. परंतु माझा एक असा प्रश्न आहे लिजा, एका कीर्तनामध्ये मी ऐकलं होतं, देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिलिया. तो श्लोक, तो अभंग आपल्याला काय सांगतो की देवाच्या दरबारामध्ये, भगवंताच्या दरबारामध्ये आपण एक क्षणभर जरी उभा राहिलो तर देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी गेलं. फक्त एका क्षणामध्ये. मग काही लोक हुशार असतात, ते म्हणतात आयुष्यभर परमार्थ करायची काय गरज आहे, दुःख लागल्यानंतर क्षणभर बजेर पलीकडे यायचं, आणि हरिमुखे म्हणलं का विषय संपला. मग एवढं आयुष्यभर भजन कीर्तन काकडा पारायण ऐकण्याची काही गरज नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही? अशी काही हुशार मंडळी असतात. परंतु त्याचा अर्थ असा आहे, देवाच्या द्वारे उभा क्षणभर तेने मुक्तिचारी साधी गेल्या. क्षणभर, एका क्षणात मुक्ती जर माणसाला साधू शकते, तर मग पूर्ण आयुष्यभर परमार्थ करण्याची गरज आहे का? गरज आहे. देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. परंतु तो क्षण कसा पाहिजे? त्या क्षणामध्ये पूर्ण सर्वस्व अर्पण करून, कुठलंही मनामध्ये हावभाव न घालता पूर्णपणे त्या भगवंताला शरण जाणे. आणि अशा प्रकारचं शरण गेल्यानंतर जर तुम्ही एक क्षणभरही त्या भगवंताचं नाव घेतलं तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते. परंतु तशा प्रकारचं अंतःकरण होण्याकरता त्याला अगोदर झिजावं लागतं, अगोदर परिश्रम करावं लागते. या मनामध्ये अनेक प्रकारचे, नाना प्रकारचे प्रश्न उपप्रश्न उपस्थित झालेले, एकामेकाबद्दल द्वेष निर्माण झालेले, आणि अशा प्रकारचे द्वेष एका क्षणात नष्ट होऊ शकते नाही. त्याकरता सतत चिंतन, अखंड चिंतन भगवंताचं केलेलं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी समजत नाही. त्याकरता आपण 4-5 अभंगाचं विश्लेषण मी तुम्हाला हरिपाठाच्या सांगतो. देवाप्पा पण आलेले, आपण थोडं शॉर्टकट मध्येच घेऊ. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. जर त्या असणाऱ्या भगवंताच्या दरबारामध्ये तुम्ही गेला आणि क्षणभर भगवंताचं नाव घेतलं तर त्या पुण्याची गणना होत नाही. वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुले द्वारकेचे राणा पांडवा घरी. असणारा तो द्वारकेचा राणा पांडव भगवान श्रीकृष्ण सुद्धा तुमच्या घरी येऊन राहील जर तुम्ही भगवंताचं नाव घेतलं तर. परंतु ते नाव कसं पाहिजे? भक्तिभावानं ते नाव घेतलं पाहिजे. आता दुसरा अभंग आहे पूर्ण हरिपाठामध्ये, अभंग 27, बरोबर? 27 अभंग काय आहे? कारण ते 27 अभंग म्हणजे आपलं जे आकाश आहे, त्या आकाशामध्ये नक्षत्र सुद्धा किती? 27. म्हणून हरिपाठामध्ये अभंग किती आहे? 27. प्रत्येक गोष्टीने माणसाला जर जीवनात सक्सेस व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर प्रत्येक गोष्ट जाणली म्हणजे त्या माहितीची पूर्णपणे माहिती, पूर्वतयारी करून घेतल्याशिवाय त्या गोष्टीमध्ये भाग घेतला नाही पाहिजे. आता दुसरा अभंग काय सांगतो आपल्याला? चहुवेदी दान साही शास्त्री कारण 18 पुराणे हरीशी गाती. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण काय सांगतात आपल्याला? हरीच्या, त्या सर्व व्यापक असणाऱ्या भगवंताच्या गुणाचंच वर्णन सांगतात. मैथुनी नवईता तलसे घ्यानंता वाया वेतकता सांडी मार्गू. ज्याप्रमाणे
आपल्या माता भगिनी ताक करीत असताना वरती कशाचा गळा येतो? लोण्याचा. त्याचप्रमाणे ही 18ही पुराणे, 18ही 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण आपल्याला काय सांगतात? फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नावच घेण्याचं आपल्याला सांगतात. वाया व्यर्थकता सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव समा. ज्यावेळेस भगवान शिवाने 20 प्राशन केले होते, 20 प्राशन केल्यानंतर त्या भगवान शिवाचं शरीर पूर्ण थरथर कापत होतं. शरीर थरथर कापत असताना भगवान शिवाने सुद्धा कशाचा दावा केला? हरी हरी नावाचा जप केला. ज्ञानदेवा पाठ हरिया वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. आणि जर तुम्ही या हरीच्या नावाचं उच्चारण केलं, पण कसं उच्चारण? मनोभावेने जर उच्चारण केलं तर तुमचं सर्व शरीर, तुमचं घर काय होऊन जातं? वैकुंठच होऊन जातं. त्यानंतर त्रिगुणी असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरिपाठ. सगुण निर्गुण गुणाच्या गुण हरिविन मन व्यर्थ जाई. त्रिगुण, 3 गुण कोणते? रज, तम आणि